तर नमस्कार मित्रांनो, आज आपला पहिलाच पॉडकास्ट आहे आणि पहिल्याच पॉडकास्टमध्ये आपण काही सेलिब्रिटीला तर नाही आणू शकत, पण मग जे रूटपासून सुरू झालेलं आहे, ज्यांनी रूटपासून व्यवसाय सुरू केलेला आहे किंवा आता करतायत जे प्रोग्रेसमध्ये, तर अशा माणसाचा आपण आज इंटरव्ह्यू घेणार आहे. आणि आमचे असे परम मित्र प्रथमेश शिरसे, ज्यांचं महाकाल ॲल्युमिनियम अँड ग्लास वर्क नावाचं दुकान आहे, तर त्यांनी तो व्यवसाय कशा पद्धतीने सुरू केला आणि अडचणी कशा प्रकारे आल्या त्यांना, तर तेच आपण बघणार आहे. तर सर्वप्रथम तुमचा परिचय द्या. नमस्कार, माझं नाव प्रथम ज्ञानेश्वर शिरसे आहे आणि मी जयश्री महाकाल ग्लास अँड ॲल्युमिनियम वर्क्स दुकानाचा मालक आहे. आणि त्या हिशोबाने मी जे इथं 3 वर्ष अनुभव घेतलेला आहे या कामात, ग्लासवर्कचा. तर ग्लासवर्कचा अनुभव घेतल्यामुळं त्याच्यामध्ये बघितलं मी, अनुभव वगैरे घेऊन भरपूरशे मला अडचणी आल्या त्याच्यामध्ये. मग आणि तुम्ही या क्षेत्राकडे कशा रीतीने वळलात किंवा का वळला त्या क्षेत्राकडे? एका प्रकारे जर बघितलं तर शिक्षणासाठी मला पैसा पुरेसर नव्हता आणि घरची परिस्थिती पण थोडी विकट होती. त्या हिशोबाने मग मी दुकानामध्ये कामाला लागलो होतो. माझा असा निर्णय नव्हता की दुकान टाकूच म्हणून आपण पुढं चालून. पण मग जसं जसं मी माझे त्या व्यवसायामध्ये जास्त जास्त दिवस होत गेले, त्या हिशोबाने मला या व्यवसायामध्ये इंटरेस्ट आहे, कॉन्फिडन्स तयार झाला की मी करू शकतो. हो, बरोबर. त्या हिशोबाने मग मी आता 3 वर्ष त्या हिशोबाने अनुभव घेतला आणि मला वाटलं की माझं दुकान पाहिजे, स्वतःचं काहीतरी व्यवसाय पाहिजे, कारण की थोडंसं घर व्यवस्थित चालावं. त्या हिशोबाने मग मी या व्यवसायाकडे वळलो. प्रत्येक जण थोडंसं सॅटिस्फॅक्शन प्रत्येकाला असतं की थोडंसं काहीतरी जास्त पाहिजे. बरोबर. आणि तारुण्याचं वय असल्यामुळे कसं आपण जास्त करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. त्या हिशोबाने त्याच्याकडे वळ. त्या हिशोबाने. आणि तुम्ही जेव्हा सुरू केलं होतं तर तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिले काय अडचण आली, किंवा तुम्ही जेव्हा एक्सपिरियन्सला सुरुवात केली तर तेव्हा काय अडचण आली? एक्सपिरियन्सला सुरुवात आली का, कारण की माझं ह्या कामामध्ये मी अगोदर कधीच म्हणजे असं विचार केलेला नव्हता की मी हे काम करेल आयुष्यामध्ये येऊन, किंवा मग मला हे कामाची गरज पडेल की काही. त्या हिशोबाने मी नवीन जेव्हा लागलो होतो तेव्हा बऱ्याचशा अडचणी आल्या. मला काही येत नव्हतं, कारण की त्या हिशोबाने मला मेजरमेंट घेता येत नव्हतं आणि ना ग्लास कट करता येत नव्हतं, काहीच नव्हतं. त्या हिशोबाने मग मी अनुभव घेतले. भरपूर अडचणी आल्या त्याच्यामध्ये. बरेचसे काही फायनान्शियल प्रॉब्लेम वगैरे आला? फायनान्शियल प्रॉब्लेम तर नाही आला आहे, पण त्या हिशोबाने मग अडचणी दुसऱ्या आल्या. फायनान्शियल प्रॉब्लेम. तुम्ही ऑलरेडी तेवढं बेस तयार करून घेतला होता? बेस मी आता एक्सपिरियन्स घेताना. हो, एक्सपिरियन्स घेताना मी बेस तयार करून घेतला होता, कारण की मी सुरुवातीच्या 1 वर्षामध्येच ठरवलेलं होतं, कारण की आपल्याला दुकान टाकायची म्हणून काहीतरी पुढे आणखीन वाढवायचं असेल तर आपल्याला त्या व्यवसायात जाणं गरजेचं. त्या हिशोबाने मी ठरलेलं होतं. मग शिक्षणाचा असा विचार नाही आला का की आपण शिक्षण पण करावं आणि हे पण चालू द्यावं? मग त्यानंतर मी शिक्षणाचं हे जो टायमाला मी जॉबला लागलो होतो, तिथं कामाला लागलो होतो, त्या टायमाला जरा माझ्याकडे पैसा वगैरे त्या जॉब थ्रू मला यायचा. मग त्या जॉब थ्रू यायला लागल्यानंतर मग मी माझं शिक्षण पुढं कंटिन्यू चालू करून दिलं आहे. म्हणजे शिक्षण पण आणि त्यासोबत काम पण तुम्ही चालू करून दिलं त्या हिशोबाने. आणि आता समजा तुम्हाला याला सुरुवात करायला भांडवल किती लागलं, किंवा मग तुमचं जेव्हा दुकान तुम्ही सुरू केलं तर तेव्हा ऍटलिस्ट किती तुम्हाला कमीत कमी किती भांडवल लागू शकतं याच्यासाठी? भांडवल म्हणजे माझी जास्त परिस्थिती नव्हती भांडवल जास्त जमा करायची. जेवढा माझा बेस तयार झालेला होता त्या हिशोबानेच मी मटेरियल कॉस्ट केली. त्या हिशोबाने ते मशिनरी वगैरे आणल्या, किंवा मग आपलं जे सामान होतं मला त्या हिशोबाने मला सरासरी पूर्ण भांडवल लागलं होतं 80,000 ते 90,000 रुपये मी लावले होते. म्हणजे 80,000 ते 90,000 बेसिक ज्या गोष्टी आहेत, मशिनरी वगैरे असतील, त्या हिशोबाने त्यांच्यासाठी तुम्हाला 80,000 ते 90,000 रुपये लागले. पूर्ण सेटअपला मला तेवढं भांडवल लागलं होतं. आणि याच्यामध्ये तुम्ही जर हा बिझनेस निवडला तर याच्यामध्ये प्रॉफिट कशा पद्धतीने किंवा किती % तुम्हाला यातून भेटतो? प्रॉफिट आता समोरच्याच्या कामावरती डिपेंड आहे, कारण की आता केव्हा 30% पण प्रॉफिट होतो, केव्हा 25% पण असतो, नाही तर मग कधी 10% प्रॉफिटवरती पण काम. तुमच्या रिलेशनवरती डिपेंड आहे. त्याच्यानंतर काम आपल्याला कोणती गव्हर्नमेंट जॉब मिळते किंवा प्रायव्हेट जॉब काम मिळतं, त्याच्यावर पण डिपेंड आहे. त्या हिशोबाने कामाची मागणी कशा पद्धतीने, की तुम्ही म्हणजे डिमांड कशा पद्धतीने काम येतात का बऱ्याच? हो, कामाची डिमांड आता एका प्रकारे जर बघितली तर चांगल्यारीत्या कामाची म्हणजे विंडोज जास्त मागणी असते विंडोची. जुन्या घराचं पण मेंटेनन्स रिपेरिंग काम, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे पण रिपेरिंग कामं वगैरे, किंवा मग सरासरी जास्त तर मागणी तर विंडोचीच आहे.
हा मग ते विंडोवरतीच जास्त माझा भर आहे त्या हिशोबाने. त्या हिशोबाने मी चालतो. हा, म्हणजे सुरुवातीचं जर सामान घ्यायचं झालं तर मग सगळ्यात पहिले ग्लास वगैरे विंडोचे जे असतील तर विंडो पासून आपण समजा त्या व्यवसायामध्ये आपण सुरुवात करू हो शकतो. बरोबर आहे. मागणी जास्त असल्यामुळे. मागणी जास्त असल्यामुळे. आणि याच्यात मग तुम्ही जे मटेरियल वगैरे आणतात तर त्यामध्ये तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने बाजारपेठ वगैरे कुठं अवेलेबल असते तुम्हाला जवळच्या किंवा? बाजारपेठ जर बघायला ठरलं तर आपल्याला छत्रपती संभाजीनगर पण जवळ, पण मग तिथं जरा इश्यू पडतो. म्हणजे बाकीचा मेंटेनन्स खर्च जास्त येतो संभाजीनगरमधून आणायचा. त्या हिशोबाने आम्ही चाळीसगाववरूनच क्रॉस करतो. चाळीसगाववरून आणायला गेल्यानंतर मग तिथं पण बरेचसे दुकान आहे. तिथं 2-3 दुकानं आहे होलसेलर म्हणून. तिथून मटेरियल परचेस करायचं. परचेस म्हणजे तिथं जे मटेरियल भेटतं आम्हाला ते आम्हाला म्हणजे होलसेल रेटमध्ये आणि 15-15 फुटाचे बॉटम भेटतात. कारण की ते इथं येऊन आम्हाला कट करावं लागतं आणि त्या हिशोबाने मला इथं बनवून विंडो बनवून ते आणावं लागतं. आणि जर समजा असाच व्यवसाय एखाद्या नवीन व्यक्तीला सुरू करायचा असेल किंवा मग तुमचा त्या व्यक्तीला काय सल्ला असू शकतो की कशा पद्धतीने व्यवसाय सुरू करावा? एखाद्याला जर व्यवसाय जर सुरू करायचा तर त्यांनी सगळ्यात अगोदर अनुभव घेतला पाहिजे त्या कामाचा. अनुभव त्यांनी एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. नुसतं एक्सपिरियन्स घेऊनच पुरेसर नाही आहे. त्याच्यामध्ये किती प्रॉफिट भेटतोय, किती लॉस होतोय ते दोघं बघावं लागते. आता अनुभव जरी घेतला समजा त्याला जर विंडो बनवता पण आली आणि त्याच्यामध्ये काय होतं, आता बऱ्याचशा विंडो अशा राहतात म्हणजे सर्वच विंडोमध्ये प्रॉफिट भेटतो अशातली गोष्ट नसते. काही वेळेस रिलेशन मेंटेन करण्यासाठी पण. आणि विंडोचं एक काम असं आहे की जर मोठी साईजची जर विंडो जर असली ना त्याच्यामध्ये प्रॉफिट भेटण्याचे चान्सेस थोडे जास्त असते. आणि छोटी जर विंडो असते ना तर तिच्यामध्ये प्रॉफिट जे राहतो ते थोडा कमी मार्जिनमध्ये भेटतो. कारण की तिचा जे होतो तो एरिया थोडा कमी स्क्वेअर फूट भरतो. मग आमचं जे वर्कचं काम जे असतं ते स्क्वेअर फुटावरती भेटतं. त्या हिशोबाने मग आम्ही काय करतो, त्याला मोठी विंडो जर राहिली, कारण की मला जे येतं छोटी विंडो बनवायला पण आहे का तेवढाच वेळ लागतो. म्हणजे तिच्यापेक्षा 2 पटीने मोठी असलेली विंडो तिला पण बनवायला तेवढाच वेळ लागतो. म्हणजे काम जेवढं मोठं असेल किंवा जेवढ्या मोठ्या मॉब मध्ये जास्त आलं तर तेवढे रिलेशन पण बिल्ड होतात आणि प्रॉफिट पण तेवढ्या प्रमाणात जास्त भेटतो. तर तेवढा म्हणजे पूर्ण अनालिसिस करून तुम्ही एखाद्या व्यवसायात जर घुसायचं असेल तर त्याला पूर्ण अनालिसिस करावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यात आपल्याला अनुभव घेणं गरजेचं आहे. बरोबर. अनुभवाशिवाय ती गोष्ट शक्य नाही. हो. तर आता आपण बऱ्याचशा गोष्टी बघितल्या. तर यामध्ये जर तुमचं फ्युचर प्लॅनिंग विचारायचं झालं तर फ्युचर प्लॅनिंग कशा पद्धतीने असणार आहे तुमचं? तुमची एज आता बरीचशी कमी आहे, तर माझे क्लासमेट म्हणल्यावर बरीचशी कमी एज आहे, त्याच्यामुळे मग अजून बरंचसं आयुष्य आपल्याला जायचंय. तर पुढची प्लॅनिंग कशा पद्धतीने असणार आहे? त्या हिशोबाने जर आता फ्युचर प्लॅनिंग जर बघितली ना त्या हिशोबाने आता सध्या जे माझं जे शॉप जे आहे ते रेंटने घेतलेलं आहे मी. रेंट तरी किती समजा एवढं मोठं शॉप आहे? रेंट त्याचं समजा पूर्ण इलेक्ट्रिक बिल वगैरे पकडून मला ते 10,000 पर्यंत कॉस्ट पडते त्याची एक मंथली. त्या हिशोबाने एवढी कॉस्ट घालायला नाही परवडत. तर माझं फ्युचर प्लॅनिंग असं आहे काय, स्वतःची जागा वगैरे बघून आणि तिथं माझं स्वतःचं प्लॅन वगैरे टाकायचं लक्षामध्ये. म्हणजे तिथं माझं फ्युचर प्लॅन आहे माझं बघायचं. तर आता जिथं आपण जर बघितलं तर समजा त्या हिशोबाने आपलं कन्नड जी सिटी आहे तिथं होलसेलर दुकान किंवा मग होलसेलर ग्लास वगैरे ग्लासच्या याच्यामध्ये म्हणजे इथं कोणतीच दुकान होलसेलर म्हणून नाहीच आहे. आणि बरेचसे प्रोडक्ट जे आहे आपल्याला ग्लासचे इथं अवेलेबल नाही होत. तर आपल्याला म्हणजे कन्नडचे प्रॉपर कन्नडचे जे लोक जे आहेत तर त्यांना ग्लाससाठी बरेचसे वस्तूंसाठी एक होलसेल मार्केट तयार झालं पाहिजे. हो, एक होलसेल दुकान जे आहे तर ते अशा प्रकारे बनवायचं आहे की जिथे एकदा कस्टमर आला की तो सॅटिस्फाय झालाच पाहिजे तिथं. म्हणजे त्याला जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट त्याला तिथं भेटलीच पाहिजे. त्या प्रकारे माझं फ्युचर प्लॅनिंग आहे कन्नड सिटीमध्ये एक दुकान चांगल्या प्रकारे बनवायची त्या हिशोबाने. आणि टोटल कॉस्ट तुमच्याकडे जे काम करतात मुलं वगैरे जे काम करतात तर त्यांची कॉस्ट किती जाते आणि तुम्हाला समजा किती % टोटल इन्कम जो आहे तर त्याच्यातून किती % उरतो असं? तर टोटल कॉस्ट जर बघितली तर माझ्याकडे 2 वर्कर आहेत. तर 2 वर्कर आहे तर एका वर्करला जे आहे तर 300 रुपये पर डे. पर डेच्या हिशोबाने? हो, पर डेच्या हिशोबाने असतं. आणि एक जे आहे तर एक माझा रिलेटिव्ह आहे त्याला 200 रुपये कॉस्ट म्हणजे पर डे देतो मी त्याला. तसं पर डे ते दोघांचा जो मिळवला तर 500 रुपये डे त्यांच्या दोघांचे चालतं. पर डे जातो ज्या दिवशी काम असेल त्या दिवशी.
500 रुपये जातात जवळपास. काम असो किंवा नको, ते जर आले तर त्यांची प्रेझेंटी लागली म्हणजे त्यांचे 500 रुपये झाले. हा, म्हणजे कॉलेजमध्ये शाळेमध्ये जसं अटेंडन्स लावतो त्यांचे अटेंडन्स लागले का पैसे त्यांच्या खात्यात पैसे लागले त्यांच्यावाले अशा प्रकारे. त्या हिशोबाने त्यांची जर बघितली तर मंथली कॉस्ट 15,000 रुपये त्यांची जाते. यांची जर बघितलं तर त्या हिशोबाने माझं आता जे शॉप जे आहे त्याचा रेंट जातो 10,000 रुपयापर्यंत. माझा टोटल जे खर्च आहे मंथलीचा, तर माझा 25,000 हा टोटल खर्च म्हणजे आहे माझावाला. म्हणजे आता माझं काम या मंथमध्ये हो किंवा ना हो, तर मला 25,000 तरी परचेस समोरच्याला करावं लागतं. आणि तोही एक आपल्याला मोटिवेशन म्हणू शकतो आपण, की तेही आपल्याला मोटिवेशन भेटतं की जर माझे 25,000 जात आहे तर मला काम मिळालंच पाहिजे. बरोबर. आणि काम झालंच पाहिजे, मला एवढं इन्कम मंथली आलाच पाहिजे. मी लॉस त्या प्रकारे माणूस धडपड करतो मग त्या हिशोबाने, की आपल्याला आपले 25,000 आहे, आपल्याला रेंट देणे, मुलांचे पेमेंट देणे, त्या हिशोबाने काय करतो माणूस. आता समोरचं काम जर आलंय तर काम एखादं जर समजा काम जर ते आपल्याला जरी नाही परवडत आहे, पण मग आपल्याला काय करावं लागतं, कमी बजेटमध्ये का असे ना ते काम घेऊन घ्यावं लागतं. त्या हिशोबाने काय करतो, आता समजा जर एक काम जर आलं तर त्याच्या पाठीमागे 10 कामं येऊ शकते, आपण ते विचार करून ते समोरचं काम घेऊ शकतोय. त्याच्यामुळं मग काय होतंय, आम्ही ते कामं कमी रेटमध्ये जरी घ्यायचे ठरले तर मग घ्यावं लागतं कधी कधी, अशा हिशोबाने चालतं. आणि जसं आपण बघतो की बऱ्याचशा क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये आपण बघतो की पेशन्स गरजेचा आहे, संयम गरजेचा आहे. बरोबर. अशा गोष्टी. तर मग याच्यातून तुम्हाला काय वाटतं की जे नवीन उद्योग निर्माण करणारे असतील किंवा ज्यांना व्यावसायिक व्हायची इच्छा आहे, तर त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टी स्वतःमध्ये आणणं गरजेचं आहे किंवा कोणत्या कोणत्या क्वालिटी त्यांना स्वतःमध्ये आणणं गरजेचं आहे? पहिले तर आपल्याला अनुभव घेण्यासाठी पेशन्स निर्माण करावा लागतो, कारण की पेशन्स या कामामध्ये खूप सारं पाहिजे. अगोदर तर मी जेव्हा नवीन शॉप टाकलेली होती तेव्हा माझं कम्प्लिटली 1 मंथ माझ्याकडे एक पण कस्टमर आलेला नव्हता. 1 मंथ. तर 1 मंथ माझं असा विचार आला होता की डायरेक्ट आपण शॉप टाकून चुकीचं केलंय, की आपण अनुभवच घेत राहिलो किंवा मग आपला तो प्रॉफिट पण बंद झालाय आणि इकडे शॉप टाकून पण आपल्याला कस्टमर आपल्याला येत नाही आपल्याकडे. पण मग पहिले तर मी 2 महिने स्वतः काम केलं, माझ्याकडे कोणी वर्कर नव्हतं ना कोण नव्हतं. पहिले तर मला वर्करची प्रॉब्लेम आली होती. त्याच्यानंतर मी कस्टमर मला 1 महिन्यानंतर थोडे नेक्स्ट मंथमध्ये मी 3 कस्टमर केले. त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये माझे हळूहळू कस्टमर वाढत गेले. म्हणजे जसे कस्टमर वाढतील त्यांच्यानुसार कॉन्टॅक्ट आपले होत हळूहळू वाढतील. आणि पेशन्स खूप सारा पाहिजे, कारण की ना पेशन्ससाठी माझ्याकडे त्या टायमाला वर्कर पण नव्हते. वर्कर पण नाही आणि लॉस मध्ये पण चाललंय. मग त्याच्यामुळे माणसाला काय होतं, मेंटली प्रॉब्लेम यायला चालू होतं. त्यामुळे त्या हिशोबाने माणूस डिप्रेशन मध्ये जायला चालतो. त्याच्यासाठी पेशन्स खूप गरजेचं आहे. मग त्याने जर पेशन्स जर घेतलाय तर तो लाईफमध्ये सक्सेस किंवा मग आपला जो बिझनेस टाकतोय त्याच्यामध्ये सक्सेस राहू शकतो. आणि तुम्ही जेव्हा निर्णय घेतला व्यवसाय टाकायचा, तुम्हाला तर आर्थिक परिस्थितीमुळे तो प्रॉब्लेम आलाच, टाकावाच लागला. पण मग जे नवीन उद्योग टाकणारे असतील किंवा व्यावसायिक असतील तर बऱ्याच जणांचं अशी इच्छा असते, घरच्यांची पण आणि घरून पण सपोर्ट नसतो त्या गोष्टीला. त्यांचं असं म्हणणं असतं की नोकरी कर, काहीतरी जॉब करा. तर तुम्हाला त्यांचं काय सांगणं असेल? आता हे बघा, तुम्ही आता पहिले तर मी हे सांगितलंय की त्याला ज्या मुलामध्ये पेशन्स जर असेल तर त्यांनी धंद्याकडे वळायचं किंवा बिझनेसकडे वळायचं त्या हिशोबाने. तर समोरच्या वरती डिपेंड आहे का तो आपलं पेशन्स किती देऊ शकतो आपल्या बिझनेससाठी, आपल्या स्वतःसाठी. कारण की जर तो जो व्यक्ती स्वतःसाठी जर वेळ देतोय तो पेन्शन घेऊ शकतोय, थोडाफार सहन करू शकतोय. तर आता बिझनेस, आता घरच्यांची रिक्वायरमेंट राहते की तू जॉब कर. जॉब करून आता समोरच्या आता मुलाच्या डोक्यामध्ये हेच पाहिजे की तू जॉबच केला पाहिजे, त्याच्या पण डोक्यात ते नाही राहत ना. पण मग त्याला जर बिझनेस टाकायचा आहे तर त्याला पेशन्स खूप गरजेचं आहे. त्याला जर धीर असेल तर तो करू शकतोय, आणि त्याच्याकडे जर पेशन्स नसेल तर मग तो काय करतोय, आई वडिलांचं पण नुकसान करतोय आणि स्वतःचं पण नुकसान करतोय. मग त्याच्यामध्ये काय होतं, पेशन्स जर असेल तर मग त्यांनी बिझनेसकडे वळावायचं. आणि सरांनी खूप महत्वाची माहिती आपल्याला दिली आणि बऱ्यापैकी त्यांनी त्यांचा बिझनेस कशा प्रकारे चालतो तर ते समजावून सांगितलं. तर एक शेवटचा प्रश्न की तुम्ही हा बिझनेस निवडला किंवा या फील्डकडे वळाले, व्यवसायाकडे, तर याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का किंवा मग काहीतरी नवीन करण्याचं पण प्लॅन आहे, असं काही आहे? मी आतापर्यंत समाधानी आहे या बिझनेसमध्ये. पण मग जे पुढं फ्युचर प्लॅनिंग जे राहते तर कोणाला आता पण तुम्ही मागं बोलले की आपल्याला काहीतरी जास्त पाहिजे लाईफमध्ये. आता माणूस कोणत्या गोष्टीला आता सॅटिस्फाय होत नाही. आता मी तर सध्याच्या स्थितीला जे आहे तर मला मान्य आहे की परिस्थिती गुड आहे, चांगली गोष्ट आहे. पण मग मला जे पुढं करायचं आहे तर ते मला होलसेलर आणि हेच कन्नडमध्ये चांगल्या प्रकारे, म्हणजे ग्लास वर्क मध्ये आणि ॲल्युमिनियम वर्क मध्ये थोडंसं पुढे आपल्याला ग्लास वर्क तयार करायचं. पूर्ण मार्केट मला त्याच्यामध्ये तयार करायचं आहे.
म्हणजे प्रॉपर कन्नडची जी सिटी किंवा आजूबाजूची आपल्याला खेडेपाडे लागू नये, त्यांना म्हणजे आपल्याकडे आल्यानंतर कस्टमर आपल्याकडं पूर्ण सॅटिस्फाय होऊन जाईल, त्या हिशोबाने मला शॉपची पूर्ण प्लॅनिंग करायची. म्हणजे कस्टमरचं पण एक सॅटिस्फिकेशन त्यामध्ये असलं पाहिजे आणि आपलाही प्रॉफिट त्यामध्ये झाला पाहिजे. हो बरोबर. आपलंही त्यामध्ये सॅटिस्फिकेशन झालं पाहिजे. अशा दृष्टीने एक मार्केट तयार झालं पाहिजे आणि ते मार्केट तयार करण्यासाठी युवकांनाच पुढे येणं गरजेचं आहे. जसं आपण प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणतो की युवक ही एक पॉवर आहे किंवा एक शक्ती आहे जी जगाला बदलून टाकू शकते किंवा देशाचा विकास घडवून आणू शकते. तर त्याच प्रकारे युवा शक्तीला यामध्ये येणं गरजेचं आहे. असं नाही की तुम्ही 40व्या वर्षी काहीतरी जॉब वगैरे करून कमवून घ्या आणि नंतर तुम्ही व्यवसाय स्थापन करा. बरोबर. तोच जर तुम्ही युवक अवस्थेत सुरू केला किंवा युवा अवस्थेत सुरू केला तर त्याचा इफेक्ट काहीतरी वेगळा होऊ शकतो. आणि जसं आपण म्हणतो की आपल्या GDP ला हातभार आपण लावू शकतो, तर त्याचा काहीच वाटा सर लावतायत, GDP ला काहीच हातभार सर लावतायत. तर खूप छान वाटलं भेटून आणि तुम्ही इंटरव्ह्यू दिला, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद. तर अशाच इंटरव्ह्यूसाठी आपल्याला फॉलो करायला विसरू नका. असेच इंटरव्ह्यू आपण घेत राहू आणि मोस्टली युवा उद्योजक जे असतील जे सध्या आता त्यांनी स्टार्ट केलेलं असेल, तर अशा लोकांचा आपण आज बघणार आहोत. तर चला भेटूया पुढच्या एपिसोडला. तोपर्यंत राम राम.